त्यांना इथून उचलून देणं, काढून देणं ही काळजात रोखणारी सहल आहे. फडणवीस साहेब ती रोखू देऊ नका. तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचलून देता. ती सहल, ती झालेला जिवारी वार तुम्हाला मागात पडत. तुम्ही पोलिसांना सांगून अटक करायला लावता, तीही तुमच्यासाठी घातक विषय असणार आहे. पोलिसाला सांगून तुम्ही बाहेर पुढे पोरांना लाठीचार्ज करायला लावता, ते तर तुमच्यासाठी अति घातक होणार आहे. तुमच्या आयुष्यात खूप मोठा डाग तुम्हाला तयार आहे. कारण तुमच्याही लोकांना मग महाराष्ट्रात यायचं आहे, हे पण तुम्ही ध्यानात ठेवा. आम्ही मुंबईत आलो म्हणून तुम्ही मारहाण पोलिसाकडून करायला लावली. तुम्हाला पण तुमच्या लोकांना, नेत्याला पण महाराष्ट्रात यायचं, हे पण लक्षात असू दे. त्यामुळं तुम्हाला आणखीन आम्ही शांत आहे. जितका शांततेत तुम्हाला मार्ग काढता येईल तितका तात्काळ मार्ग काढून मराठ्यांचे प्रश्न सोडून गोरगरीब मराठ्यांचा सन्मान करा. त्यांना पोलिसाच्या हातून अपमान करून तुम्ही त्यांचा अपमान करू नका. त्यांचा सन्मान केला तर देवेंद्र फडणवीस साहेब हे गरीब लोक तुम्हाला कधी विसरणार नाही. पण जर कधी त्यांचा अपमान केला तर त्यांच्या डोक्यात अपमानाचा बदला घ्यायची चीड तयार होईल. त्यामुळं गोडीत तुम्हाला जे करता येते करा. तुम्हाला वाटत असेल तुमच्यापेक्षा आमची संख्या, तुम्ही ज्याच्या जीवावर बोलता त्यांच्यापेक्षा आमची संख्या जवळपास 9.5 पट जास्त आहे. 9.5 पट. जिकडं नाही घुसायचं तिकडं घुसू नका. आणि उगाच आझाद मैदानातून हाकून मुंबईतून हाकून या वर्गाला थांबवा आणि गोरगरिबाला न्याय कसा देता येईल हे काम करा. करायला आता माझा विषय. मी तर मेलो तरी या आझाद मैदानातून हटत नाही. काय व्हायचं ते होऊ. त्याचे दुष्परिणाम तू जाणं, मग ते मराठी जाणं. त्याच्यानंतर कुठल्याही स्तराला गेला तरी मी कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. पण मी मागणीच्या अंमलबजावणी घेतल्याशिवाय हटायला तयार नाही. मराठी काय असते हे 350 वर्षानंतर पुन्हा एकदा बघायचं असलं त्याला माझा नाविलाज आहे. पण मी मरुस्तर इथून हटत नाही. आणि मराठ्यालाही सांगतो, शेवटचं सांगतो तुम्हाला. रात्री पण शेवटचं सांगितलं. गाड्या पार्किंगला लावा, मैदानात लावा, रेल्वेला प्रवास करा, एसटीला प्रवास करा. पुढं लावू देत नसले तर आम्हाला वाशीला नेऊन लावा. मस्त पटांगणाला मग या. शांत राहायचं. किती माझी तब्येत खराब झाली तरी तुम्ही शांत राहायचं. येडवणी करायचं नाही. मला माहिती आहे, तुम्हाला माझी माया आहे, मला तुमची माया आहे. किती त्रास झाला तरी तुम्ही शांत राहायचं. मी मेल्याच्या नंतर तुम्ही तरी पण शांत राहा. माझं आवड. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमचं करा. पण तरीही त्याच्यानंतरही माझं म्हणणं आहे, तुम्ही शांत राहा. ही लढाई शांततेने लढायची, जिंकायची. मी मरुस्तर हटणार नाही. हे देवेंद्र फडणवीसला ठासून सांगतो की मी मरुस्तर मुंबई सोडत नाही. फक्त कारण करू नका. न्यायालयाच्या सगळ्या नियमाचं आपल्या पोरांनी पालन करावं. जसं रात्री केलं तसं. न्यायदेवता आपल्यासाठी गोरगरिबांचा आधार आहे. गोरगरिबांना साथ देणारी न्यायदेवता आहे. न्यायदेवता आपल्याला परवानगी देईल. आपल्या बाजूने न्यायदेवता उभा राहील. गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्याचे
आसरू पुसायचं काम नाही देवता करी. आपल्या वेदनेत सहभागी न्याय देवता होईल. न्याय देवता आपल्यावर अन्याय करणार नाही.